सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठीचा नवीन 13वा पाठ, मोठी आई. आणि या पाठाच्या लेखिका आहेत मालतीबाई लांडेकर. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की मोठी आई आपल्यासाठी काय काय करते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपली आई जी आहे ती आपल्यासाठी किती गोष्टी करते, खूप गोष्टी करते, सर्व गोष्टी करते. अशी एकही गोष्ट नाही की जी आपली आई आपल्यासाठी करत नाही. आपल्यावर प्रेम करते, खाऊ पिऊ घालते, आपल्याला पोटाशी धरते, गोष्टी सांगते. अशा प्रकारे आपली आई किती छान असते आणि ही आई सर्वांनाच आवडत असते. असा एकही मुलगा नसेल किंवा मुलगी नसेल की जिला आपली आई आवडत नाही. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपली आई आपल्यावर एवढी प्रेम करत असेल तर तिच्यापेक्षाही एक मोठी आई आहे. आणि ती कशी असणार? आपण कल्पना करू शकता की आपली आई जर एवढी छान आहे तर आपली मोठी आई पण किती छान असणार. तर या पाठाच्या माध्यमातून आपण या मोठ्या आईच्याच कार्याबद्दल विचार करणार आहोत, त्यांचे काम पाहणार आहोत की त्या आपल्याला किती भरभरून देत असतात आणि तो पण विना मोबदला. तर पाहूयात मोठी आई. तर जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं आहे की आपली आई आपल्यावर प्रेम करते, माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान छान असते आपली आई. पण विद्यार्थी मित्रांनो, या आईहूनही एक मोठी आई आहे आणि ती देखील किती छान आहे. ती मोठी आई तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार करते आणि तिने तयार केलेली आहे आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ते आपल्याला देत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षप्रमाणे ती आपल्याला ह्या गोष्टी पुरवत आहे. उदाहरणार्थ पाहायचं गेलं तर जेवणाचं ताटच पाहिलं तर जेवणाच्या ताटामध्ये जे प्रत्येक पदार्थ असतो, प्रत्येक जिन्नस असतो, तो प्रत्येक पदार्थ आपल्याला कोणापासून मिळाला? मोठी आई होती म्हणून मिळाला. तुम्ही राहता ते घर, त्या घरासाठी लागणारे लाकूड, दगड, ह्या सर्व गोष्टीसुद्धा कोणी दिलेल्या आहेत? आईने दिलेल्या आहेत. आता मला सांगा की बरं, ही मोठी आई म्हणजे कोण? तर मोठी आई म्हणजे कोण? तर तिचे नाव आहे भूमी किंवा जमीन. ही जी जमीन आहे ना, तीच आपली मोठी आई आहे. तर जमिनीत काय आहे आणि तीच का आपली आहे? आपण जमिनीला आई का म्हणतो? तर जमिनीत काय आहे? माती आहे. आणि या जमिनीला आपण आई, मोठी आई का म्हणतो ते तुम्हीच, आपण हा पाठ पाहिल्यानंतर तुम्हीच सांगणार आहात की नाही, खरंच ही आपली मोठी आई आहे. आता तुम्ही म्हणणार की नुसती मातीला आम्ही आई का म्हणायचं? पण तुम्ही मातीला कमी समजू नका. ही माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. जसं आपण पाहिलं की जेवणाच्या ताटातला प्रत्येक पदार्थ आपल्याला कोणी दिलेला आहे? मोठ्या आईने दिलेला आहे. म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झालेला आहे. जसं उदाहरणार्थ पाहायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे हे कुठे तयार होतात? शेतातच ना. तुमची पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीवरच सापडतात. चहाची साखर कशापासून तयार होते? ऊसापासून. पण ऊस कुठे उगवतो? जमिनीत, आहे की नाही?
म्हणजे प्रत्येक पदार्थ आपण पाहिलं तर शेतामध्ये तयार होणारा पदार्थ हा सुद्धा जमिनीमध्येच उगवतो. साखरसुद्धा ऊसापासून, पण ऊस जमिनीमध्ये शेतात उगवतो. आता आपल्या घरी असणारा रॉकेल कुठे सापडतो? तर तो सुद्धा जमिनीच्या खाणीतच, जमिनीतल्या खाणीमध्ये सापडतो. आपण जी फळे खातो, केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस, खूप सारे फळं आहेत. सर्व फळे जी त्यांच्यापैकी तुम्हाला काही आवडतात, काही नाही आवडत किंवा सर्वच फळे आवडतात. तर ही फळेसुद्धा आपल्याला कुठं मिळतात? जमिनीमुळेच मिळतात. जर जमीन नसती तर फळांची झाडं आपण उगवू शकलो नसतो आणि ही सर्व फळे आपल्याला खायला मिळाली नसती. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्या लक्षातच आलं असेल की जमीन नसती तर यातील एकही जिन्नस किंवा पदार्थ आपल्याला मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे, ही सर्व जी आहेत ती जमिनीतूनच जीव धरून वाढत असतात. म्हणजे त्यांचा जीवन जो आहे जमिनीवरच अवलंबून आहे. मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला जमिनीपासून मिळत आहेत, तर ती आहे ना आपली मोठी आई, हो की नाही? तुम्ही वापरता ते कपडे, ते कशाचे बनलेले असतात? ते सुताचे असतात, बरोबर. पण सूत सूत कशाची असते? कापसाची असते. आणि कापूस कुठून मिळतो आपल्याला? कपाशीच्या झाडापासून. रेशीम कुठून मिळते? रेशमाच्या किड्यापासून. आणि हे रेशमाचे किडे कोणत्या झाडावर असतात? तुतीच्या झाडावर. आणि ही कापसाची व तुतीची झाडे कुठं वाढतात? जमिनीतच वाढतात. जमीनच आपल्याला जी आहे प्रत्येक जिन्नस निर्माण करते, हे आपल्याला यावरील सर्व उदाहरणांवरून कळून येईल. आता ही झाली खायची वस्तू किंवा कपड्यांच्या बाबतीत. पण आपण पाहिलं की चांदी, रुपे, पितळ, तांबे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला कुठून मिळतात? ह्या सुद्धा मोठ्या आईच्या पोटातून, म्हणजे जमिनीच्या खाणीतून मिळतात. पितळ तांबे नसते तर आपण भांडी कशाची बनवली असती? तुम्ही विचार करा. आता मातीची भांडी घेतली तर मातीसुद्धा जमिनीपासूनच मिळते. सोने, रुपे हे नसते तर दागिने कसे मिळाले असते आपल्याला? एवढंच नाही तर या मोठ्या आईच्या पोटात लोखंड आणि दगडी कोळसा यांच्यासुद्धा प्रचंड खाणी आहेत. आता लोखंड आणि कोळसा यांच्यावर आपल्याला माहीतच आहे की लोखंडावर आणि कोळशावर प्रत्येक काय चालतात? गिरण्या, कारखाने खूप सर्व चालतात. आणि कारखाने नसते तर तुम्ही विचार करा की लोखंडी खुर्च्या, पलंग हे आपल्याला मिळाल्या नसत्या. आपण लोखंडाचा किती उपयोग करतो? सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी हे जे सर्व आहे ते लोखंडाचा वापर करून किंवा अन्य धातूंचा वापर करून आपण ते तयार करतो. आणि विचार करा की लोखंड आणि कोळसा नसता तर? आणि ह्या दोन गोष्टी देणारी कोण आहे? मोठी आहे. आता आपण घराबद्दल पाहिलं तर तेच उत्तर द्यावं लागेल. कारण की आपण घर कशाचे बांधतो? दगड, माती, विटा, चुना, लाकूड ह्या सर्व गोष्टींपासून आपण काय करतो? घर बांधतो. घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या, दाराच्या कड्या, तुळ्या, बिजागऱ्या ह्या सर्व ज्या आहेत कशाच्या? लोखंडी असतात. लाकूडसुद्धा आपल्याला जमिनीपासूनच मिळतो. आणि यातील जी आपण घराला लागणारी दगड माती आहे ती सुद्धा जमिनीतूनच आणली गेली आहे. विटा कशाच्या आहेत? तर त्या लाल मातीच्या आहेत. लाल माती कुठून आली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो? जमिनीत.
चुनखडीचे खडक असतात आणि चुना या खडकांपासून तयार होतो. आता लाकूड कुठून आणलं आपण? तर लाकूड जे आहे ते जंगलातून आणले, रानातून आणले. वाळलेली झाडे आपण तोडून जे आहे आपण लाकूड मिळवतो. तर त्या लाकडापासून आपण काय काय बनवतो? दरवाजे, कड्या, दरवाजे, खिडक्या, ह्या सर्व गोष्टी लाकडापासून बनवतो. पण त्या दरवाज्यांना लागणारा कुलूप आहे, खिळे आहेत, कड्या आहेत, ह्या सर्व लोखंडापासून बनवतो. आणि हा लोखंड आपल्याला या भूमातेच्या म्हणजेच या मोठ्या आईच्या म्हणजेच जमिनीच्या पोटात सापडते. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना दूध, दही, तूप खूप आवडतं आणि आपण ते प्रत्येक वेळेस खायसाठी प्रयत्न करतो आणि सर्वांनाच आवडतं. आता आपण विचार केला की दूध, दही, तूप हे कशापासून मिळते? तर हे आपल्याला गाई म्हशींपासून मिळते. पण ह्या गाई म्हशी कशावर जगतात? त्यांचं अन्न काय? तर त्यांचं सुद्धा अन्न आहे गवत आणि कडबा. आता हे गवत आणि कडबा कुठून मिळतं? त्यांना आपण कशा प्रकारे देऊ शकतो? तर हे गवत आणि कडबा सुद्धा जमिनीवरच उगते. म्हणजेच एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो की गवत आणि कडबा आपल्याला मोठी आई देते, म्हणजे ही जमीन देते. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे आणि वाढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोठी आई म्हणजे जमीन आपल्याला अन्न, वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा साखर देते, पाटी पेन्सिल देते, सगळं काही देते. आपण ज्या सर्व गोष्टी घेतो त्या मोठ्या आईपासून घेतो. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. आणि त्या मातृभूमीतले अन्न खाऊनच आपण काय झालेलो आहोत? मोठे झालेलो आहोत आणि शहाणे झालेलो आहोत. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगायला नको का? हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे की जी आपल्यासाठी सर्व करत आहे तिच्याबद्दल आपण प्रेमभाव बाळगायला पाहिजे की नाही? आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या मोठ्या आईपासूनच सर्व गोष्टी शिकलो आणि शहाणे झालो. पण काय झालं की आपण या भूमीचे उपकार फेडत नाही. आपण या भूमीबद्दल आदर बाळगत नाही. आपल्याला सर्व गोष्ट देणारी, तेही विना मोबदला. या सर्वांच्या बदल्यामध्ये आपल्याला कधी ही मातृभूमी किंवा ही मायभूमी आपल्याला काही याच्या बदल्यामध्ये मागत असते का? नाही. मग आपलं कर्तव्य काय आहे? तर या भूमीचं रक्षण करायचं, तिचं प्रदूषण थांबवायचं आणि शक्य होईल त्या आपल्या पद्धतीने तिचे उपकार फेडायचे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मायभूमीच्या कार्याबद्दल, जमिनीच्या कार्याबद्दल, आपल्या मोठ्या आईच्या कार्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि यापासून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे की आपण कशा प्रकारे या मोठ्या आईचे उपकार फेडायचे आहेत आणि तिचं संरक्षण करायचं आहे. धन्यवाद.